नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा सर्व सेमीचे विद्यार्थी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्राचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण अल्जेब्राची 2024-25 या वर्षासाठी बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि ती सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाणार आहे. यापूर्वीच आपण मराठी मीडियमचा गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तीही आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, त्या वाचा. अशाच सूचना आपल्याला 5 मार्च 2025 रोजी येणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये असणार आहेत. क्वेश्चन नंबर 1, करेक्ट द आन्सर. 4 गुणांसाठी आपला हा प्रश्न असेल. क्वेश्चन नंबर 1 ए भाग. त्यात आपल्याला 4 अशा पद्धतीच्या गाळलेल्या जागा विचारल्या जातील. त्यांचे 4 पर्याय असतील. त्यातला अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचं लेटर लिहायचं आहे. बघा, पहिल्याचं उत्तर बी. दुसरं उदाहरण, संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. अशीच उदाहरणं आपल्याला उद्याच्या पेपरमध्ये येणार आहेत. व्यवस्थित सराव करा. वहीवर ही सर्व उदाहरणं सोडवा. त्यानंतर बी भाग असणार आहे 4 गुणांसाठी. त्यात आपल्याला 4 उदाहरणं दिलेली आहेत 1-1 गुणांची. ती आपण काळजीपूर्वक वाचायची आहेत आणि मग सोडवायची आहेत. बघा ती 4ही उदाहरणं. मॅथची क्वेश्चन बँक ही आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यातूनही आपल्याला सविस्तर असा सराव करता येईल. क्वेश्चन नंबर 2 बघा, 4 गुणांसाठी. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली जाते आणि रिकाम्या चौकटीमध्ये आपल्याला अचूक संख्या लिहायची असते. त्याला आपल्याला 4 गुण मिळतात. ही ॲक्टिव्हिटी जशीच्या तशी लिहायची आहे. दुसरं उदाहरण, याची उत्तरं मला तुम्ही सांगा कमेंट करून. मुद्दामच हे उदाहरण मी तुम्हाला सोडून दिलेलं नाही आहे. कोणतीही 2 उदाहरणं सोडवायची असतात अशा पद्धतीची.
त्यानंतर बी भाग 8 गुणांसाठी 4 उदाहरणं सोडवायची आहेत. बघा ते उदाहरणं आपल्या वहीत सोडवा. काही अडचण आल्यास आपल्या चॅनलची गणिताची प्लेलिस्ट पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 ए भाग 3 गुणांसाठी 2 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, त्यापैकी एक आपल्याला कंप्लीट करायची. त्यानंतर दुसरं उदाहरण बी भाग 6 गुणांसाठी असेल. 2 उदाहरणं आपल्याला यातली सोडवायची आहेत आणि 4 दिलेली असतील. बघा ती उदाहरणं. प्रश्न 4 त्यानंतर 8 गुणांसाठी 2 उदाहरणं सोडवायची. पुढचा प्रश्न 5वा. तीन गुणांसाठी 1 उदाहरण सोडवायचे 2 पैकी. शेवटचा प्रश्न असणार आहे. हा प्रश्न आपला अवघड असतो थोडासा, त्याचाही व्यवस्थित सराव करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांचा मॅथमॅटिक्स पार्ट 1चे क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी अभ्यासलेले. आपल्याला ही क्वेश्चन पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.